आहे. YouTube पहिला भाग पहिला जो आहे तो ऐका, ज्यांनी ऐकलं नसेल त्यांनी. आणि मला असं थोडस सांगायचं आहे की टिप्पण करा, एक दोन वाक्य तरी लिहा. करा मॅडम सुरू. सर्वांना शुभ संध्याकाळ. तर आपण पुन्हा आजपासून तत्वबोध कंटिन्यू करतोय. आपण मागच्या आठवड्यात बघितलं होतं सुरुवातीचं. तर त्याच्या आधी मी थोडंसं मठांबद्दल सांगेन की मॅडमनी ऑलरेडी आदी शंकराचार्यांच्या जीवनचरित्रावरचं जे काही माहिती दिली आपल्याला, त्याच्यामध्येही या 4 मठांचा उल्लेख आहे. तर हे चारही मठ शंकराचार्यांनी वेगवेगळ्या दिशेला स्थापित केलेत. जसं की दक्षिण, उत्तर, पूर्व, पश्चिम म्हणजे आपल्या देशाचा नकाशा बघितला भौगोलिक दृष्ट्या, तर त्याच्या दृष्टीने ते 4 दिशेला 4 मठ बांधलेले आहेत. आणि म्हणजे आतापर्यंतच्या आपल्या हिस्ट्रीमध्ये एकमेव कमी वयात पदभ्रमंती करणारी व्यक्ती म्हणजे आदी शंकराचार्य, ज्यांनी पूर्ण भारतभर पदभ्रमंती केली. आणि तीही ज्ञानाचा प्रचार प्रसार किंवा सनातन धर्माचा प्रचार करण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा हे न करता त्यांनी तार्किक दृष्ट्या सगळ्यांसोबत संवाद, जे आपण जीवनचरित्रामध्ये पण मॅडमनी घेतलं त्याच्यात बघितलं की त्यांनी कोणाकोणासोबत ज्ञानाच्या बाबतीत तर्क वितर्कांसाठी जे त्यांचे जे काही वादविवाद झाले ते आपण त्या जीवनचरित्रात बघितले. आणि त्याच्यात त्या 4ही मठांचा उल्लेख केला. तर सगळ्यात पहिला मठ जो आहे तो शृंगेरी मठ आहे, जो दक्षिणेकडे म्हणजे जेव्हा शंकराचार्य पदभ्रमंती करत होते भारतभर, तेव्हा जेव्हा ते कर्नाटक साईडला पोहोचले, तर मला वाटतं हे काहीतरी चिಕ್ಕमंगळूरच्या इकडे येतं. शृंगेरी मठ आहे तो. आणि तिथे ते जेव्हा ध्यानाला बसले होते तेव्हा म्हणजे तुंगभद्रा नदी आहे तिथे, त्या तुंगभद्रा नदीच्या इथे कुठेतरी जवळपास ते ध्यानाला बसले होते. तेव्हा त्यांना एक असं दृश्य दिसलं की एक गर्भवती बेडूक तिथे होता आणि त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी म्हणजे त्याला सावली देण्यासाठी नाग फणा धरून उभा होता. हे दृश्य त्यांनी बघितलं. आणि ते बघितल्यानंतर त्यांना तिथे हे जाणवलं की शंकराचार्यांनी ते दृश्य बघता म्हणजे आपण जे म्हणतो की ध्यानात दिसणं किंवा जे काही आहे ते, जेव्हा आपली चेतना वाढते तेव्हा कुठूनही आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळतं किंवा ज्ञान प्राप्त होतं. जे की आपण हे तत्वबोधाचं आपण बघितलं. तर हे जेव्हा त्यांनी बघितलं शंकराचार्यांनी की एका गर्भवती बेडकाला सावली देण्यासाठी नागाने फणा काढून म्हणजे त्याला तो प्रोटेक्ट करतोय किंवा संरक्षित करतोय, हे दृश्य बघून शंकराचार्यांना आतून आत्मज्ञान किंवा जे काही ज्ञान ते दृश्य बघितल्यावर प्राप्त झालं ते असं होतं की जिथं वैरभाव नाही आहे तिथं ज्ञानाचा निवास असतो. म्हणजे ज्ञान आहे तिथे म्हणून तिथे वैरभाव नाही. म्हणून त्यांनी अद्वैत वेदांताच्या प्रचारासाठी हा मठ त्या ठिकाणी स्थापन केला. म्हणजे एक काय म्हणू आपण त्याला की एक कारण ते दृश्य दिसणं त्यांना आणि त्यातनं आत्मज्ञान प्राप्त होणं, या गोष्टीवरती त्यांनी तो अद्वैत वेदांताचा प्रचार करण्यासाठी तो मठ स्थापन केला. अद्वैत वेदांताच्या प्रचारासाठी. मग तिथे त्यांनी म्हटलं होतं की ब्रह्म हेच सत्य आणि जग मिथ्या आहे, जे की आपण पण बऱ्याचशा ग्रंथांमधनं आणि आपण ऐकतो तसं. आणि जीवो ब्रह्मैव नापरा म्हणजे म्हटलं की आत्मा आणि ब्रह्म हा तर एकच आहे आणि हीच ती मुख्य शिकवण आहे असं त्यांनी तिथे सांगितलं होतं. तर या शृंगेरी मठ जो आहे त्या मठाचं किंवा पीठ म्हटलं जातं. पूर्वी त्याला 4 पीठ म्हणायची. जसं 3.5 शक्तीपीठ म्हणतो आपण देवीची, तसं हे 4 मठ म्हणजे 4 पीठ आहेत. आणि त्यातला हा शृंगेरी मठ, ज्याला शृंगेरी पीठाचं वेद किंवा यजुर्वेदाचा बेस असलेला किंवा यजुर्वेदाचं ज्ञान किंवा हे 4 वेद जे 8व्या वर्षी शंकराचार्यांना म्हणजे काय म्हणू त्याला मास्टरी प्राप्त झाली त्याच्यात, त्यातला जो यजुर्वेद आहे त्याच्या काय म्हणू ज्ञानाच्या आधारावरती हा शृंगेरी मठ त्यांनी स्थापन केला. आणि तिथं म्हणजे ऍक्च्युली त्याला नाव शारदा मठ आहे. म्हणजे देवी सरस्वतीचं रूप शारदा, आणि म्हणून त्या म्हणजे शृंगेरीत शारदा मंदिर जे आहे ते प्रसिद्ध आहे. आणि शंकराचार्यांची जी काही परंपरा आहे की इव्हन खूप सारे युट्यूबवरती पण त्यांचे व्हिडिओ आहेत किंवा खूप साऱ्या गोष्टी अशा प्रचलित आहेत की इव्हन आत्ताही ती परंपरा पाळली जाते की त्यांचे जे दक्षिणेकडचे मठ आहेत तिथे उत्तरेकडचे पुजारी असतात आणि उत्तरेकडचे जे मठ आहेत तिथे दक्षिणेकडचे पुजारी आहेत. असा म्हणजे आत्ताही तो कालक्रम किंवा पूजापाठ त्या पीठांमध्ये किंवा मठांमध्ये चालू असते. तर हा शृंगेरी मठ आहे तो सगळ्यात जुना आहे आणि अखंड त्याच्यात शंकराचार्यांचं जे काही
ज्ञान किंवा प्रथा परंपरा त्यांनी तेव्हा घालून दिल्या आहेत, त्या तिथं अखंडपणे चालू आहेत. तर इथं एकंदरीत शृंगेरी मठाचं जे कार्य आहे ते वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता यांचं अध्ययन तिथं होतं. आणि संन्यास, ब्रह्मचर्य, ध्यान, योग किंवा संस्कृत बद्दलचं शिक्षण किंवा आध्यात्मिक, धार्मिक या सगळ्याच गोष्टींचं मार्गदर्शन त्या मठामध्ये केलं जातं. अशा पद्धतीने चार, जसं की पहिला सांगितला हा शृंगेरी मठ जो सर्वात जुना आहे, तो कर्नाटकात दक्षिणेला आहे. जिथे यजुर्वेदाच्या बेसवरती तो मठ बनवलाय. तसा पूर्वेला म्हणजे ओडिसामध्ये पुरी मठ म्हटलं जातं त्याला, तो ऋग्वेदावर आधारित आहे. तसाच पश्चिमेला द्वारका म्हणजे गुजरात मध्ये येतो तो सामवेदावरती आधारित आहे. आणि उत्तरेला बद्रीनाथ, ज्याला जोशी मठ पण म्हटलं जातं, किंवा उत्तराखंडामध्ये जो आहे तो बद्रीनाथ किंवा जोशी मठ, किंवा त्याला आणखीन एक काहीतरी म्हणजे बोलीभाषेत म्हटलं जातं. आणि तो अथर्व वेदावर, असे चार वेदांवरती चार मठ किंवा चार पीठ शक्ती, जशी देवीचे सांगितले तसं शंकराचार्यांनी सनातन किंवा वेदांताचा प्रचार करण्यासाठी ही चार पीठ स्थापलीत. तर मग शृंगेरी मठ म्हणजे ज्ञानाची गंगा म्हटलं जातं, जिथं शांतता किंवा सात्विक ऊर्जेचं केंद्र समजलं जातं. तसंच म्हणजे साधक किंवा तपस्वी जे काही आहेत, विद्वान जे हिमालयातनं वगैरे येणारे किंवा हे वेदांताचा प्रचार करणारे, त्यांच्यासाठीचं हे तीर्थक्षेत्र मानलं जातं. तसंच इथं नेहमीप्रमाणे जसं म्हणजे पूजा बाकीच्या मंदिरांमध्ये चालते तशी तिथंही चालते. शारदा देवीचं मंत्रपठण वगैरे केलं जातं, कारण शारदेवरती आधारित म्हणजे त्या देवीच्या ऊर्जेच्या आधारित तिथे तो मठाचं जे काय कार्य आहे ते चालतं. आणि दुसरं म्हणजे बाकीचे जे मठ आहेत, जसं की हा दक्षिण मठ सांगितला, जो की तुंगभद्रा नदीच्या काठावरती आहे. तिथली जी काही गोष्ट सांगितली की गर्भवती बेडकावर सावली देणारा नाग आहे, ते बघून त्यांना आत्मज्ञान झालं. तसं पुरीचा जो मठ आहे, पूर्वपीठ म्हटलं जातं त्याला, तो गोवर्धन मठ आहे ओडिसामध्ये. त्याची स्थापना म्हणजे समुद्रकाठावरती जेव्हा आपले हे शंकराचार्य ध्यान करत होते, तेव्हा त्यांना एक म्हणजे दृश्य दिसलं, जसं की समुद्राच्या लाटा बाहेर येताना आपल्याला त्या चंचल दिसतात किंवा अस्थिर दिसतात, कंटिन्युअस येत राहतात जात राहतात. पण आतमध्ये जो समुद्र असतो, एकदम आपण आतमध्ये गेलो समुद्रामध्ये, तर तो एकदम खोलवर शांत असतो. तसंच मनुष्याचं पण आहे की तो बाहेरनं अशांत आहे, पण आतमध्ये त्याच्या ब्रह्मस्वरूप शांततेचं प्रतीक असलेला ब्रह्मस्वरूप आहे. हे ज्ञान, आत्मज्ञान म्हणून किंवा ज्ञान शंकराचार्यांना तिथे त्या पुरीला किंवा ओडिसाच्या त्या पदभ्रमंतीच्या इथे गेल्यानंतरनं प्राप्त झालं. म्हणून त्यांनी ह्या जगन्नाथ पुरीतलं जे काही श्रीकृष्णाचं तत्व आहे, तिथे हा पूर्वपीठाची स्थापना केली. गोवर्धन मठ म्हटलं जातं त्याला. आणि त्याच्यानंतरनं तिसरा जो मठ आहे तो पश्चिम साईडचा आहे, ज्याला शारदा मठ म्हणतात, किंवा तो द्वारकेला गुजरातला आहे. द्वारका पीठ पण म्हटलं जातं त्याला. तर द्वारका म्हणजे आपल्याला माहिती आहे श्रीकृष्णाचं नगरी म्हणतो आपण त्याला. तर पश्चिमेकडचा जो समुद्र किनारा आहे, तिथं जेव्हा पुन्हा म्हणजे पदभ्रमंती करतानाच ते शंकराचार्य जेव्हा ध्यानाला बसले या काठावरती समुद्राच्या, तेव्हा त्यांना असं आत्मज्ञान झालं की जो ब्रह्मात स्थिर आहे, त्याच्यावर समुद्रालाही काही म्हणजे जसं आपण सुनामी वगैरे बघितलं, तर त्या काळात या सुनामी सुनामी म्हणता येणार नाही, पण समुद्राच्या लाटा आहेत ते म्हणजे जमिनीची जी काही सीमा असते एक, ती सीमा तोडत पार करत येत होत्या. मग तेव्हा जेव्हा शंकराचार्य तिथं पोहोचले, तेव्हा त्यांना तिथं असं जाणवलं की जो ब्रह्मामध्ये म्हणजे आपल्या आत्मस्वरूपामध्ये स्थिर आहे, त्याच्यावर समुद्राच्या लाटांचाही किंवा समुद्राचाही अधिकार नाही, हे त्यांनी तिथे सांगितलं. तर तेव्हा हा जो पश्चिमेकडचा आहे द्वारका शारदापीठ, ते त्यांनी सामवेदाच्या आधारावरती स्थापित केलं. त्याच्यानंतर चौथं जे आहे ते उत्तरपीठ, ज्याला ज्योतिर्मठ म्हणतात किंवा बद्रीनाथचं पीठ म्हटलं जातं. तर इथं असं आहे की एकतर बद्रीनाथ म्हणजे आपल्याला माहिती आहे बर्फाळ प्रदेश आहे, तो बर्फ असतो तिथे. तर तिथं जेव्हा शंकराचार्य पोहोचले पदभ्रमंती करत असताना, तेव्हा तिथली लोक त्यांना म्हटले की इथं कोणी जो येतोय तो टिकत नाही, म्हणजे हे थोडक्यात मृत्यूचं स्थान आहे, कारण की तिथं एवढ्या कमी तापमानामध्ये माणसाला जगणं मुश्किल आहे, असं तिथल्या लोकांना त्यांना सांगायचं होतं. पण शंकराचार्य म्हटले की तिथे जिथं अहंकार वितळतो तिथंच ब्रह्माचा प्रकाश निर्माण होतो किंवा तिथेच ब्रह्मप्रकाश आहे, हे त्यांनी तिथे सांगितलं. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कथा आहेत. पुन्हा म्हणजे तिथे जेव्हा या बद्रीनाथच्या इथे गेले होते शंकराचार्य, तेव्हा ध्यानाला बसलेले असताना त्यांच्या अंतःकरणात त्यांना एक ज्योत दिसली, ज्योतीचा प्रकाश दिसला. आणि त्या प्रकाशामुळं
म्हणजे त्यांना तिथं दिसलं म्हणून त्यांनी त्या मठाचं नाव ज्योतिर्मठ ठेवलं, किंवा ज्याला ज्ञानाचा प्रकाश म्हणतात. म्हणजे ज्योती म्हणजे ज्ञानाचा प्रकाश असा त्याचा प्रतिकात्मक अर्थ होऊ शकतो. तर अशा पद्धतीनं ही 4 मठ किंवा 4 पीठं शंकराचार्यांनी स्थापित केली 4 वेगवेगळ्या भारताच्या दिशांमध्ये. आणि त्या 4ही दिशांमधून किंवा भारताच्या सगळ्या बाजूंनी आपल्या वेदांत, अद्वैत वेदांताचं ज्ञान आणि ज्ञानाचा प्रचार प्रसार होण्यासाठी त्यांनी योग्य अशी ठिकाणं, तीही निसर्गामधून मिळालेल्या संकेतांवरून किंवा त्यातून मिळालेल्या आत्मज्ञानातनं त्यांनी ते स्थापित केले. अशा पद्धतीने हे 4 मठ जे शंकराचार्यांचे आहेत, ते खूप महत्वपूर्ण आहेत. तिथे अजूनही सगळे रिच्युअल्स म्हणा किंवा शंकराचार्यांनी तेव्हा जे काही हे केलं होत्या गोष्टी चालू केल्या होत्या, त्या अजूनही चालू आहेत. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे दक्षिणेकडच्या मठांमध्ये उत्तरेकडचे पुजारी, उत्तरेकडच्या मठांमध्ये दक्षिणेकडचे पुजारी, पूर्वेकडच्या मठांमध्ये पश्चिमेकडच्या मठामध्ये पूर्वेचे, अशी म्हणजे जसं म्हणतो ना आपण संस्कृतीनुसार आपण थोडं रिजिड बनत जातो, की नाही मी आमच्या इथे असंच असतं, आम्ही असंच करणार, असं जे काही आहे तीही गोष्ट मोडून, म्हणजे थोडक्यात अहंकार म्हणा किंवा आम्ही जे करतो तेच योग्य किंवा इथं हे अशाच पद्धतीचं चालणार वगैरे जे असते माणसाचं जे काही काय म्हणू ते षड्रिपू म्हणतो आपण त्याप्रमाणे, तर तेही कुठेतरी मोडून काढण्यासाठी किंवा त्यातनंही वेगवेगळ्या एरियांमधनं ज्ञान किंवा हे पूजा अर्चा आपण आत्ताही बघतो की उत्तरेकडच्या मंदिरांमध्ये तिकडच्या पद्धतीनं पूजा अर्चा चालते, बाकीच्या ठिकाणी दक्षिणेकडे दक्षिणात्य पद्धतीने चालते. आणि असंही म्हटलं जातं की दक्षिणेकडे जे काही पूजा प्रथा किंवा जे काही केलं जातं ते फार डेप्थ मध्ये केलं जातं वगैरे वगैरे. पण हे जे काही शंकराचार्यांनी स्थापित केलेले मठ आहेत, म्हणजे अजूनही उत्तराखंडातल्या मठामध्ये म्हणजे बद्रीनाथच्या इकडे केरळमधलेच पुजारी तिथे ते सगळं जे काही रिच्युअल्स आहेत ते करतात. तर अशा पद्धतीने त्यांनी त्या काळात म्हणजे इसवी सन पूर्व त्या म्हणजे इसवी सनाच्या काहीतरी 8व्या की काहीतरी शतकामध्ये तो शृंगेरी मठ आहे तो स्थापित केला होता. तर तेव्हा या प्रथा पाडल्या होत्या, त्या अजूनही त्या पद्धतीनं अखंड ती प्रथा चालूच आहे. तर अशा पद्धतीने हे 4 मठांची स्थापना वेदांच्या आधारावरती शंकराचार्यांनी भारतामध्ये पदभ्रमंती करून केलेली आहे. तर आपण भाग्यवान आहे की आपण भारतात जन्माला आलोय, कारण भारत म्हणजे जगाच्या दृष्टीने किंवा पृथ्वीच्या दृष्टीने एखादं शरीर कन्सिडर केलं तर आत्मा जसा आहे तसं स्थान भारताला जगाच्या दृष्टिकोनातनं आहे. आणि आपण त्या भारतात जन्माला आलो आणि त्यातही महाराष्ट्रात, जी की संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. तर अशा पद्धतीनं की आपण किती ग्रॅटिट्यूड व्यक्त केला पाहिजे स्वतःच्या, म्हणजे अर्थातच आपल्या आत्म्याने याच्या आधीच्या जन्मांमध्ये काहीतरी पुण्यकर्म केलंय आपण काहीतरी, म्हणून अशा ठिकाणी आपण जन्माला आलोय. तर तरीही त्याबद्दल ग्रॅटिट्यूडची भावना किंवा कृतज्ञता असणं खूप महत्वाचं आहे. तर आपण मागच्या वेळी बघितलं थोडक्यात आपण काय म्हणू त्याचा रिकॅप बघूयात, की कारण बऱ्याच कन्सेप्ट डिटेलमध्ये मागच्या ह्याच्यात झाल्या, तर फक्त ओव्हरव्ह्यू बघू त्याचा. की एकतर सुरुवातीचा एक श्लोक होता या पुस्तकाच्या तत्वबोधाच्या, की ज्याला मंगलाचरण, कुठलाही इव्हन दासबोध बघितलं किंवा कुठलाही ग्रंथ बघितलं तर सुरुवातीला मंगलाचरणासारखा एक अध्याय असतो. तसं तत्वबोधामध्ये पण पहिला जो अध्याय किंवा पहिला जो चॅप्टर आहे तो मंगलाचरणाचा आहे. त्याच्यामध्ये एक श्लोक आहे की वासुदेवेंद्र योगींद्रम नत्वा ज्ञान प्रदम गुरुम मुमुक्षुनाम हितार्थाय तत्वबोधो विधीयते. मग याच्यामध्ये काय सांगितलंय की शंकराचार्यांनी सुद्धा स्वतःच्या गुरूंना आणि जे काही ज्ञान देणारी जी काही शक्ती आहे त्याला वंदन करून या तत्वबोधाचं विवेचन केलंय. त्याच्यामध्ये याच श्लोकामध्ये अनुबंध चतुष्टयाचा उल्लेख केला. म्हणजे पूर्वी सुद्धा आणि आता सुद्धा जेव्हा काही ग्रंथ लिहिले जातात तर तो कशावर आहे हे आधी बघितलं जातं. आणि ते जर काय म्हणू जगन्मान्य किंवा योग्य असेल तरच त्याला मान्यता मिळते, नाही तर त्याच्यावरती ग्रंथ नाही लिहू शकत. हा म्हणजे नियम आहे, ज्याला अलिखित नियम म्हणू किंवा जे काही आहे त्याप्रमाणे. तर तसं या ग्रंथामध्ये किंवा तसं या श्लोकामध्ये अनुबंध चतुष्टय बद्दल सांगितलं. मग अनुबंध चतुष्टय म्हणजे काय सांगितलं की हा ग्रंथ, जसं की आपण आता तत्वबोध बघतोय, तर हा प्रकरण ग्रंथ आहे, जे की सुरुवातीला पण सांगितलं की प्रिपरेटरी भगवद्गीता वाचण्यासाठी प्रिपरेशन म्हणून जी गोष्टी माहिती पाहिजेत ते या प्रिपरेटरी प्रकरणामध्ये किंवा प्रकरण ग्रंथामध्ये आहे तत्वबोधाने. मग हा तत्वबोध कुणासाठी आहे, तर एक कोणाला अधिकार आहे हा ग्रंथ वाचण्याचा, तर तो पहिला अधिकार, विषय, प्रयोजन आणि संबंध या 4 कन्सेप्ट आहेत, ज्याला अनुबंध चतुष्टय म्हटलंय. मग पहिला आहे ते ग्रंथ कोणासाठी, अधिकारी कोण आहे, ज्याला मोक्ष मिळवण्याची इच्छा आहे असा विद्यार्थी किंवा अशा व्यक्तीला
असा व्यक्ती या तत्वबोधाचा ज्ञान घेण्यासाठी पात्र आहे असं सांगितलं किंवा अधिकारी आहे. त्याच्यानंतर ग्रंथाचा विषय काय आहे, तर सत्याचं ज्ञान या ग्रंथाचा विषय आहे. त्याच्यानंतर काय प्रयोजन काय आहे, या ग्रंथाचा उद्देश काय आहे, तर मुक्ती मिळवणं म्हणजे मनुष्याला, ज्याला मुळातच या ग्रंथाचा अधिकारी मोक्ष मिळवायची ज्याला इच्छा आहे त्याच्यासाठीच आहे. तर याचं प्रयोजन किंवा या ग्रंथाचा उद्देशही हाच आहे, की तत्वबोधाचा उद्देश हाच आहे की मोक्ष मिळवणं किंवा मुक्ती मानवाला मिळवणं, म्हणजे जी काही दुःख आहेत आयुष्यामध्ये त्यातून आपण कायमस्वरूपी किंवा अनंत काळासाठी दुःख कमी नाही करू शकत. तर जेव्हा आपण हे सत्याचं ज्ञान घेऊ तेव्हा आपल्याला ते शक्य आहे अनंत काळाच्या दुःखातून मुक्त होऊन परमानंद प्राप्त करून घेण्यासाठी. आणि चौथा अनुबंध चतुष्टयामधला चौथा प्रकार आहे तो संबंध, की ग्रंथाच्या उद्देशाशी काय संबंध आहे, तर तत्वबोधाच्या अभ्यासानं किंवा सत्याच्या अनुभूतीनं जो कोणी मोक्ष प्राप्त करण्यासाठी इच्छुक आहे त्याला मोक्ष प्राप्ती होते. यालाच पुन्हा त्यांनी इथं या ग्रंथामध्ये म्हटलं की बोध्य बोधक संबंध म्हणून, म्हणजे प्रतिपाद्य प्रतिपादक संबंध असं म्हटलं. अशा प्रकारे या श्लोकामध्ये या दोन काय म्हणू त्याला ओव्यांच्या श्लोकामध्ये इतका सारा अर्थ लपलेला आहे. तर असा हा आव्हानात्मक श्लोक आहे जो केवळ गुरूंनाच नाही तर ईश्वराला पण वंदन करून अनुबंध चतुष्टय दाखवतो. तर हे अनुबंध चतुष्टयानंतर तिथं पुन्हा साधना चतुष्टय. ठीक आहे की हा ग्रंथाचा अधिकारी कोण, कोण जाणून घेऊ शकतं, कोण ज्ञान म्हणजे हे सत्याचं ज्ञान जे आहे ते घेऊ शकतो आणि त्याच्यामुळे काय होणार, हे सगळं आपण त्या अनुबंध चतुष्टयामध्ये बघितलं. मग आता कळालं जो कोणी अधिकारी आहे त्याचीही लक्षणं सांगितली, त्याला साधना चतुष्टय म्हटलंय किंवा साधन चतुष्टय म्हटलंय. मग इथे त्याच्याबद्दलही एक श्लोक दिला आहे, जसं की साधन चतुष्टयम किम नित्यानित्य वस्तू विवेकः या मूत्रार्थ फलभोग विरागः समाधी षट संपत्ती मुमुक्षत्वम चेती. म्हणजे साधन चतुष्टय संपन्न करण्याचा ज्याला अधिकार किंवा ज्याच्याकडे ही लक्षणं आहेत तो हा तो हे ज्ञान सत्याचं जे ज्ञान आहे ते घेऊ शकतो. मग इथे पुन्हा त्यांनी म्हणजे थोडक्यात सांगते मी की 4 गोष्टी सांगितल्या साधन चतुष्टयमध्ये, ज्याच्यामध्ये आपण मागच्या वेळी डिटेलमध्ये बघितलं की विवेक, वैराग्य, षट संपत्ती आणि मुमुक्षत्व. मग पुन्हा विवेकामध्ये प्रकार दिले होते तेही आपण बघितले, की पुन्हा मेन विवेकाचे 2 प्रकार होते, धर्मविवेक, ब्रह्मविवेक. हे तुम्ही पॉइंट लिहू शकता. जे मागच्या वेळी पण जे होते उपस्थित त्यांना सांगितलं होतं की विवेकाचे पुन्हा 2 प्रकार आहेत, एक धर्मविवेक, दुसरा ब्रह्मविवेक. पुन्हा धर्मविवेकामध्ये पुन्हा सब टाइप्स आहेत त्याचे आणि पुन्हा ब्रह्मविवेकामध्ये सब टाइप्स आहेत. म्हणजे विवेक ही एकच गोष्ट नाहीये, त्या विवेकाचे पण वेगवेगळे प्रकार किंवा भाग आहेत आणि त्या प्रत्येक विवेकाची आपल्याला जाणीव असेल किंवा आपल्यामध्ये तो असेल तर आपण हे सत्याचं ज्ञान घेण्यासाठी पात्र आहोत किंवा हे एक पात्र असलेल्या माणसाचं लक्षण आहे विवेक असणं त्याच्यामध्ये. मग त्या विवेकाचे प्रकार सांगितले धर्मविवेकामध्ये, धर्म अधर्म काय आहे ते, किंवा कर्तव्य अकर्तव्य काय आहे, सत्य असत्य काय आहे, हे या गोष्टींचा विवेक ज्याला आहे, हे लक्षण ज्याच्याकडे आहे तो हे सत्याचं ज्ञान घेऊ शकतो. मग पुन्हा त्याच्यात श्रेयस प्रेयस आहे, म्हणजे गुड किंवा प्लेजर म्हणजे काय, हे साधन साध्य याबद्दल आहे. आणि ब्रह्मविवेक मध्ये नित्य अनित्य काय आहे याचा विवेक ज्याला आहे, जड चेतन काय आहे याचा ज्याला विवेक आहे, दृग दृश्य याचा ज्याला विवेक आहे. दृग दृश्य म्हणजे दृग म्हणजे काय, द्रष्टा बघणारा, आणि दृश्य म्हणजे काय, दृश्य जे दिसतं आपल्याला ते. मग द्रष्टा आणि दृश्यामधला विवेक ज्याला आहे तो हे सत्याचं ज्ञान घेण्यासाठी प्राप्त आहे. म्हणजे हे सगळे तर विवेक आहेत त्यात पण हा थोडा डेप्थचा आहे, म्हणजे खोलवर जाऊन बघितलं तर द्रष्टा कोण आणि दृश्य कोण हे याची ज्याला म्हणजे विवेक बुद्धी आहे किंवा विवेक आहे तो त्याच्याकडं हे जे लक्षण आहे विवेकाचं तो हे ज्ञान घेण्यासाठी पात्र आहे असं सांगितलंय. तर अशा पद्धतीने अंश अंशी, अंश म्हणजे काय सांगितलंय, जो की परिपूर्ण आहे, आणि अंशी म्हणजे पार्ट आहे. जसं की त्या परब्रह्माचा आपण पार्ट आहे आणि तो परब्रह्म म्हणजे पूर्ण आहे. तर हे सगळे विवेक ज्याला आहेत तो हे ज्ञान सत्याचं ज्ञान घेण्यासाठी पात्र आहे. असे 4 लक्षणं, त्यातलं हे पहिलं सांगितलं विवेक. दुसरं आहे वैराग्य, बरोबर. त्या वैराग्यामध्ये सुद्धा पुन्हा कशा कशा पद्धतीचे वैराग्य, पुन्हा त्याचे 4 प्रकारचे वैराग्य सांगितले. पहिला आहे ते अलाभ्य वैराग्य, म्हणजे एखादी गोष्ट खूप कष्ट करून सुद्धा नाही मिळाली तर आपण ती म्हणतो की जाऊ दे माझ्या नशिबातच नाही, मी एवढे कष्ट केले, आणि मग आपल्याला वैराग्य येतं, त्याला अलाभ्य वैराग्य म्हणतात.
खरं तर हे काय फार काळ टिकणारं वैराग्य नसतं, हे आपल्यालाही माहित आहे, ज्याला अलाभ्य वैराग्य. दुसरं आहे ते मंद किंवा स्मशान वैराग्य म्हणतात. हे आता सगळ्यांना माहितीच आहे. स्मशानभूमीत गेल्यापुरतं किंवा घरचं कोण जवळचं कोण गेलं की मग आपल्याला तेवढ्यापुरतं वाटतं की काय अर्थ नाही, जोपर्यंत आहे तोपर्यंत चांगलं काहीतरी केलं पाहिजे वगैरे वगैरे. हे स्मशान वैराग्य, हेही तात्पुरतच असतं. तिसरं आहे ते मध्यम वैराग्य. मध्यम वैराग्य म्हणजे काय, इथं वैराग्य पण आहे पण भोगण्याची इच्छा पण आहे, दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे थोडक्यात आपण कन्फ्युजन मध्ये म्हणू शकतो याला, की कधी कधी वाटतं वैराग्य पाहिजे, कधी कधी वाटतं नाही मला हे भोगायचं पण आहे, जे आहे त्याला मध्यम वैराग्य. आणि चौथं जे आहे ते तीव्र वैराग्य. ह्या स्टेप्स आहेत. म्हणजे अलाभ्य वैराग्य पहिली स्टेप आहे, दुसरी स्टेप आहे ते स्मशान वैराग्य आहे, तिसरी आहे ते मध्यम वैराग्य, आणि चौथी आहे ते तीव्र वैराग्य. तीव्र वैराग्य म्हणजे काही जरी झालं, म्हणजे मला काही भोगायला मिळू दे नाही मिळू दे पण मला मोक्ष पाहिजेच आहे. हे एक उदाहरण. तर इंटेन्स वैराग्य जे येतं ते म्हणजे हे तीव्र वैराग्य आहे. आणि या स्टेप्स आहेत. मग आपण काय एकाच वेळी तीव्र वैराग्यापर्यंत पोहोचत नाही ना. सुरुवातीला अलाभ्य वैराग्य असतं, नंतर स्मशान, त्याच्यानंतर मध्यम, आणि मग तीव्र वैराग्य. तर असे हे वैराग्य, ज्याला तीव्र वैराग्य प्राप्त आहे किंवा ह्या वैराग्याच्या गोष्टी किंवा वैराग्य ज्याच्याकडे आहे, हे लक्षण ज्याच्याकडे आहे तो हे घ्यायला प्राप्त आहे. मग तिसरं जे आहे ते षट संपत्ती सांगितलं. मग ते षट संपत्तीमध्ये पण 6 गोष्टी सांगितल्या, त्यामध्ये पण डिटेलमध्ये प्रत्येकाबद्दलचा श्लोक आणि कन्सेप्ट व्यवस्थितपणे इथे सांगितले आहे. ते आपण मागच्या वेळी बघितले, तुम्ही रेकॉर्डिंगही बघू शकता. मी फक्त इथे ओव्हरव्ह्यू मध्ये षट संपत्तीमध्ये काय आहेत, 6 संपत्ती कुठल्या, एक म्हणजे शम, दुसरं म्हणजे दम. शम म्हणजे काय, शांती, जे काय, किंवा त्याला आपण म्हणू माइंड कंट्रोल जे आहे, माइंड कंट्रोल, मनावर कंट्रोल आला की जी शांती मिळते ती शम. दुसरं दम, दम म्हणजे काय, इंद्रियांवरचा कंट्रोल, त्याला दम. तिसरं उपरती, उपरती म्हणजे काय, जे काय आपण मनाला सरेंडर करू त्याला म्हणता येईल उपरती. त्याच्यानंतर चौथा आहे ते तितिक्षा. तितिक्षा म्हणजे शारीरिक दृष्ट्या काही प्रतिक्रियाच नाही, ज्याला इंग्लिशमध्ये फॉरबिडन म्हणतात. आता तुम्हाला म्हणजे नेमका मराठी शब्द नाही आठवत मला, पण तितिक्षा म्हणजे शारीरिक दृष्ट्या प्रतिकार करणं बंद होतं आपलं, की आपण शांततेत घेतो सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर श्रद्धा. श्रद्धा म्हणजे आता माहितीये की श्रद्धा कधी असते, जेव्हा आपण अभिमानापासून मुक्त होतो किंवा अभिमान नसतो तिथे, त्या प्रकारची जी शांती आहे. म्हणजे काही जरी झालं तरी काय म्हणता येईल त्याला, तो एक शांतीचाच प्रकार आहे. म्हणजे हे षट संपत्ती जे आहेत ना, ही शांतीचीच 6 रूप आहेत, की कशा कशा प्रकारे आपल्याला शांती मिळते. त्यातलं हे 5वं आहे श्रद्धा, अभिमानापासून वेगळं. आणि त्यानंतर जी मिळणारी शांती आहे ती म्हणजे श्रद्धेच्या रूपात असते. त्याच्यानंतर 6वं जे आहे ते समाधान, मनोकामनांपासून शांती. म्हणजे ज्याला आपण समाधान म्हटल्यावर आपल्याला थोडक्यात कळतं. तर अशा पद्धतीनं षट संपत्ती हे तिसरं लक्षण सांगितलं. आणि चौथं लक्षण जे आहे ते कुठलं होतं, मुमुक्षत्व. मग ते मुमुक्षत्व पण आपण बघितलं. मुमुक्षत्व म्हणजे काय, की मोक्षाची इच्छा असलेला, बरोबर, किंवा मोक्ष प्राप्त व्हावा अशी ज्याला इच्छा आहे तो मुमुक्षत्व. मग ह्याच्यात पण पुन्हा आपण 4 प्रकार बघितले. पहिला होता अतिमंद मुमुक्षत्व, म्हणजे की आत्ता मिळालं तर ठीक, नाही मिळालं तरी ठीक, चाललंय चालू दे अशा टाईपमध्ये. त्याच्यानंतर मंद मुमुक्षत्व म्हणजे हे आता जे काही वर्ल्डली लाईफ आहे, आपलं भौतिक आयुष्य आहे, ते सगळं भोगून झाल्यावर नंतर बघू. त्याच्यानंतर तिसरं आहे ते मध्यम सॉरी मुमुक्षत्व, म्हणजे मला मोक्ष पाहिजेच आहे. आणि तीव्र मुमुक्षत्व म्हणजे आत्ताच्या आत्ता मला मोक्ष, म्हणजे याच जन्मामध्ये मोक्ष पाहिजे, हे तीव्र मुमुक्षत्व. तर असं हे चौथं लक्षण आहे ते मुमुक्षत्व. तर अशा प्रकारे ही 4 लक्षणं, म्हणजे ज्याला साधन चतुष्टय म्हटलंय, ही 4 प्रकारची साधनं किंवा पात्रता ज्याच्याकडे आहेत किंवा या गुणांनी युक्त असलेली जी व्यक्ती आहे, ती ह्या तत्वबोधाचं किंवा तत्व विवेकाची सत्याची चौकशी करण्यासाठी पात्र आहे, असं म्हणून इथं सांगितलेलं आहे. मग त्याच्यानंतरचा पुढचा चॅप्टर जो येतोय त्याचं नाव आहे तत्व विवेक, किंवा त्याला एन्क्वायरी इंटू ट्रुथ म्हटलंय इंग्लिशमध्ये. तर तत्व विवेकामध्ये त्यांनी पुन्हा श्लोक दिलाय. म्हणजे एकतर साधन चतुष्टय संपन्न जो कोणी पुरुष आहे, ज्याला मुक्त व्हायचंय, मोक्ष प्राप्त करायचंय, तो या तत्वांचा विचार करेल, जे आपण पुढे आता तत्व विवेक बघणार आहे ते, असं इथे सांगितलेलं आहे. तर तत्व विवेक कहा, आत्मा सत्यम तदन्यत सर्व मिथ्येती. म्हणजे काय सांगितलंय, की तत्व विवेक म्हणजे काय, आत्मा सत्य आहे आणि त्या व्यतिरिक्त सर्व काही आहे ते मिथ्या आहे. हे तर थोडक्यात आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. मग सत्य म्हणजे काय,
जे की कधीच बदलत नाही, त्रिकाल बाधित सत्य जे म्हणतो, बरोबर, युनिव्हर्सल ट्रूथ, तेही लिमिटेडच होतं, पण त्रिकाल बाधित हे त्याच्याही पलीकडचं, म्हणजे तीनही काळामध्ये जे पुरून उरतं किंवा सत्य आहे ते त्रिकाल बाधित सत्य. आणि मिथ्या म्हणजे काय, जे की बदलणार आहे किंवा दुसऱ्या गोष्टींवरती अवलंबून आहे असं. मग आपला देह असेल, मन असेल, बुद्धी असेल, जग असेल, जे काही आहे बदलणार आहे ते मिथ्या आहे. तर या सर्वांचा जो काही आधार आहे तो म्हणजे आपला काय, चैतन्य स्वरूप आत्मा आहे. आणि तोच एकमेव सत्य आहे हे इथं सांगितलंय. मग पुन्हा इथं म्हणले आत्मा का, म्हणजे आत्मा म्हणजे काय, की वेदांत शिकवण्यासाठी एक विशिष्ट पद्धत वापरली जाते. जसं की आता आपण आदि शंकराचार्यांचं घेतोय, तर आदि शंकराचार्यांनी वेदांताचा प्रचार केला. तर वेदांताच्या दृष्टीने आत्म्याला कसं सांगितलं जातं, तर इथं म्हटलं की वेदांताच्या शिकवणीची एक विशिष्ट पद्धत आहे. त्याच्यामध्ये आत्मा काय आहे हे सांगण्यापूर्वी तो काय नाही हे सांगितलं जातं. कारण इथं आपण सत्याच्या ज्ञानाचा जो काही ज्ञान आहे ते घेत आहोत, बरोबर. तर मग इथं ते आहे हे जाणण्याआधी ते काय नाही आहे ते आधी सांगितलं जातं वेदांतामध्ये. त्यामुळं खूप जणांना जेव्हा आपण बऱ्याचशा कम्युनिटीज म्हणू किंवा हे आध्यात्मिक ज्ञान सांगणाऱ्या संस्था आहेत, त्यामध्ये सगळ्यामध्ये ही जी संस्था वेदांताचं ज्ञान देणारी जी संस्था आहे ती थोडी अवघड किंवा क्लिष्ट आहे असं संबोधलं जातं किंवा कॉम्प्लिकेटेड वाटते. का वाटते, कारण आधी काय नाही, काय नसलं पाहिजे हे इथं सांगितलंय आणि मग त्यानंतर काय पाहिजे हे त्यातनं समजून घ्यायचंय. म्हणून या पद्धतीला किंवा या वेदांताच्या शिकवणीला ऍज कम्पेअर टू अदर, म्हणजे जसं की आपण काय बरं ते कृष्णाचं जे आहे ते काय कुठलं असतं, इस्कॉनवाले किंवा आणखीन कुठल्या कुठल्या बऱ्याच गीता आणि गीता स्वाध्याय वगैरे वगैरे आहेत ना, बरेच कम्युनिटी आहेत आपल्याकडे आध्यात्मिक ज्ञान देणाऱ्या. तर त्या सगळ्यांमध्ये चिन्मय मिशन आहे किंवा रामकृष्ण मिशन आहे. तर या सगळ्यांमध्ये या चिन्मय मिशनला किंवा या वेदांताच्या ज्ञानाला थोडं क्लिष्ट समजलं जातं किंवा अवघड समजलं जातं. कारण यामध्ये काय नाही केलं पाहिजे हे आधी सांगतात किंवा काय नसलं पाहिजे हे सांगतात आणि त्यानंतर उरतं ते काय आहे, सत्य. म्हणजे थोडक्यात त्यांना काय सांगायचंय, एक एक्झाम्पल देईन की मूर्तिकार जेव्हा मूर्ती बनवतो तेव्हा जेव्हा म्हणजे ती गोष्ट पण आहे बऱ्याचदा बोधकथेमध्ये सांगितली जाते की मूर्तिकाराला विचारलं की कसं काय बनवलं, तर तो म्हणतो की मी काहीच केलं नाही, जे नको असलेला पार्ट होता तो मी फक्त काढून टाकला आणि मग ती मूर्ती बनली. एक्झॅक्टली तसंच वेदांतामध्ये सांगितलं जातं की जे नको आहे ते आधी सांगितलं जातं, मग जे काय उरतं ते सत्य, त्रिकालबाधित सत्य, म्हणजे ते परब्रह्म, तो आत्मा किंवा आत्मा आणि ब्रह्म वेगळं नाहीये, ते एकच आहे हे जे काय आहे, किंवा परमानंदाची प्राप्ती, हे सगळं जे काय आहे कन्सेप्ट त्या एकच आहेत. त्या कधी कळतील आपल्याला, जेव्हा नको असलेला आपल्यामधला जो भाग आहे तो जेव्हा आपण काढून टाकू किंवा त्याच्यावरती आपण काम करू ते काढून टाकण्यासाठी किंवा आपल्यामध्ये आतल्या सत्याला ओळखण्यासाठी ज्या अनावश्यक गोष्टी आपल्यामध्ये आल्यात परंपरेतनं किंवा जन्मोजन्मीचे जे काही आपण जन्म घेतले त्यातनं आले असतील, वंश परंपरागत, किंवा आपण 83,09,999 योनी क्रॉस करून ज्या मनुष्य जन्मात आलो, तर या योनींमधनं फिरत फिरत येत असताना तिथून काही आले असतील, तर जे काही नको आहे ते आधी सांगितलंय आणि ते जेव्हा आपण काढून टाकतो तेव्हा उरतं ते सत्यच असतं. मग त्यासाठी वेगळं काही करायला लागत नाही. म्हणून वेदांतामध्ये नको असलेल्या गोष्टी आधी सांगितल्या जातात. म्हणून बाकीच्या आध्यात्मिक संस्थांच्या दृष्टिकोनातनं किंवा कम्पेअर करता तुलनात्मकरित्या हे थोडं अवघड आणि क्लिष्ट वाटतं. पण तसं बघितलं तर खूप सोपं आहे. शब्द फक्त आहेत ते खूप खूप प्युअर वापरलेत. पुन्हा शब्दांना लिमिट आहेच. आपण जेवढं भावनेनं किंवा ह्या व्हायब्रेशन थ्रू समजून घेऊ या कन्सेप्ट, तेवढ्या समजायला खूप सोप्या आहेत. तर इथं पहिल्यांदा म्हटलं की आत्मा कहा, म्हणजे आत्मा म्हणजे काय, वेदांत शिकवण्याची जी विशिष्ट पद्धत आहे त्याच्यात आत्मा काय आहे हे सांगण्यापूर्वी तो काय नाही हे सांगितलं जातं. मग याला त्यांनी म्हटलं की नेती नेती, म्हणजे हे नाही ते नाही या पद्धतीनं त्यांनी पहिल्यांदा सांगितलंय आत्मा म्हणजे काय ते. मग ही जी काही प्रक्रिया आहे त्याला आत्मा म्हटलं. मग आपण स्वतःला शरीर, मन किंवा बुद्धी समजतो, पण आत्मा या सर्वांच्या पलीकडचा आहे. म्हणजे थोडक्यात काय केलं, आत्मा काय आहे हे सांगितलं नाहीये. मन, बुद्धी, शरीर याच्या पलीकडे जो आहे तो आत्मा आहे. म्हणजे काय, मन म्हणजे आत्मा नाही आहे, शरीर म्हणजे आत्मा नाही आहे, बुद्धी म्हणजे आत्मा नाही आहे, हे त्यांना इथे सांगायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा श्लोक आहे ते स्थूल सूक्ष्म कारण शरीरादि व्यतिरिक्त पंचकोशातीत सन अवस्थात्रय साक्षी सच्चिदानंद स्वरूप सन यस्तिष्ठती स आत्मा.
आता या श्लोकामधनं ज्यांना थोडंफार संस्कृत माहित असेल किंवा पूर्ण माहित असेल त्यांना थोडंफार कळलं असेल याच्यातनं की स्थूल सूक्ष्म कारण शरीरादी व्यतिरिक्त शरीराचे 3 प्रकार आहेत. हे आपण आधीही बघितले मॅडमनी बऱ्याचशा आपल्या कार्यक्रमामध्ये जे पहिल्यापासून विहंगमला कनेक्ट आहेत त्यांना माहिती आहेत हे प्रकार सगळे. तर पहिल्यांदा इथे हे सांगितले की 3 प्रकार शरीराचे. कुठले 3 प्रकार आहेत कोणी सांगू शकेल? या श्लोकावरनं काही कळालं असेल तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये? या श्लोकावरनं जर काही कळालं असेल म्हणजे थोडस जागे शरीर, पण राहायला सूक्ष्म बरोबर. शरीर, स्थूल सॉरी, शरीर, सूक्ष्म शरीर, कारण कारण. महाकारण याच्याही पलीकडे जाऊन जे आहे ते. म्हणजे मला येस, पुढचं इथे संस्कृत येत इथे आहे महाकारणाचा तो उल्लेख माहिती नाहीये, आहे. इथे कारण हा, पर्यंत. कारण पर्यंत आहे. येस. तर स्थूल सूक्ष्म आणि कारण शरीरापेक्षा जे वेगळं आहे ते. आणि पंचकोश, पंचकोश पण आपण बघितलेत, मॅडमनी घेतलेत. कुठले कुठले आहेत कोणी सांगू शकेल? सांगू का? पंचकोश. येस. अन्नमय, प्राणमय, मनोमय, आनंदमय, विज्ञानमय. येस. तर त्याचा सिक्वेन्स असा आहे: अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि मग शेवटचं 5वायचे आनंदमय. तर हे 5 कोश जे आहेत त्याच्याही पलीकडे जो आहे तो. आणि त्याच्यानंतर सांगितलं की 3 अवस्था. इथे काय श्लोक आहे? अवस्थात्रय साक्षी. 3 अवस्थेंचा साक्षी असलेला. तर 3 अवस्था कुठल्या सांगू शकाल? ओके, ठीक आहे, थोडस अवघड जाईल. तर 3 अवस्था म्हणजे जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती. या 3 अवस्थांचा जो साक्षीदार आहे तो. आणि त्याच्यानंतर म्हटलंय सच्चिदानंद स्वरूप सन यस्तिष्ठती स आत्मा. या 3ही अवस्थेंचा साक्षीदार आहे आणि ज्याचे स्वरूप सच्चित आनंद आहे तो आत्मा होय, असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं 3 शरीरांचा, 5 कोशांचा, 3 अवस्थांचा उल्लेख इथं केला. आणि याच्याबद्दलही खूप डीप मध्ये डेप्थला जाऊन प्रत्येक श्लोक त्याबद्दल घेऊन, जसं आपण षट संपत्तीचं बघितलं, प्रत्येक शांतीच्या संपत्तीचा श्लोक आणि त्याच्याबद्दलचं डिटेल्स हे इथे सांगितलं. तशा पद्धतीनं इथे सुद्धा तेच केलंय की 3 शरीर जी काही आहेत, स्थूल सूक्ष्म कारण, ही 3 शरीर. तर मग ह्या सगळ्या म्हणजे जेव्हा आपण हे सर्व समजून घेतो, 3 शरीर, 5 कोश, 3 अवस्था आणि त्याच्याही पलीकडचा साक्षी असलेला असा म्हणजे तो आत्मा, हे सगळं समजून घेतल्यानंतर जो खऱ्या स्वरूपाचा जो काही उरतो किंवा कळतं, त्यातनं जो काही बोध होतो तो आत्म्याचा बोध होतो. मग इथे तिसरा जो चॅप्टर आहे तो पुढं आहे तो इन्क्वायरी इंटू द ट्रूथ, म्हणजे खऱ्या सत्याचा शोध मध्ये काय सांगितलं त्यांनी? हे 3 शरीर, 5 कोश, 3 अवस्था ज्या काही आहेत त्या आत्म्याच्या उपाधी आहेत. तो आत्मा आहे का? नाही, त्या उपाधी आहेत. त्या उपाधींपेक्षाही पलीकडचा तो म्हणजे आत्मा आहे. मग याला काय म्हटलंय? मी उपाधी जाणणार आहे, मी उपाधीपेक्षा वेगळा आहे. म्हणजे आत्माच सांगतोय की मी उपाधी जाणतो. म्हणजे जर आत्मा असेल तरच आपल्याला कळणार आहे ना 3 शरीर, 5 कोश आणि 3 अवस्था. जर मृत शरीराला विचारलं की तुला बाबा 3 शरीर माहितीत का, 5 कोश माहितीत का आपल्याकडे कुठले असतात ते, तर तो सांगू शकणार आहे का? नाही शकणार आहे. का? कारण त्याच्या आतमध्ये आत्माच नाही राहिलाय. मग ह्या उपाधींना जाणणारा आणि या उपाधीपेक्षाही वेगळा असणारा म्हणजे तो आत्मा आहे, असं सांगितलंय. त्याच्यानंतर हे 3 शरीरांचं आपण आधीच, म्हणजे जे कोणी नवीन आहेत त्यांच्यासाठी आहे हे. आपण जे आधीचे साधक आहोत त्यांना माहिती आहे 3 शरीरांचं जे काही आहे ते. म्हणजे स्थूल शरीर म्हणजे काय? जे की इंद्रियांद्वारे जाणवणारं असतं, अन्नानं पोचतं, म्हणजे अन्न खावं लागतं. शरीर थोडक्यात काय? आपलं शरीर, त्याला स्थूल शरीर म्हटलंय. दुसरं आहे ते सूक्ष्म शरीर. सूक्ष्म शरीर काय आहे? जे इंद्रियांना जाणवत नाही असं पण अनुभवता येतं असं सूक्ष्म शरीर. तिसरं आहे कारण शरीर, ज्याला वासनांचं स्थान म्हटलं जातं, जे इतर 2 शरीरांचं कारण आहे, त्याला कारण शरीर म्हणतात. तर अशा पद्धतीने ही 3 शरीर झाली. आणि 5 कोश, अन्नमय कोश, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोश. त्याच्याबद्दल थोडक्यात असं की अन्नमय कोश म्हणजे अन्नाने बनलेलं स्थूल शरीर. प्राणमय कोश म्हणजे सर्व शारीरिक क्रियांना मार्गदर्शन करणारा, ज्याला आपण मेंदू म्हणतो थोडक्यात. किंवा तो प्राण म्हणजे आपण अवयवांच्या दृष्टीने म्हणायला गेलं तर मेंदू, पण मेंदूला चालवणारा काय? प्राण किंवा श्वास असेल तर जिवंत राहतो आपण, बरोबर? तर हे प्राणमय कोश म्हणजे सर्व शारीरिक क्रियांना मार्गदर्शन करणारा, गाईड करणारा. मनोमय कोश म्हणजे भावनांचं केंद्र, मन.
भावना कुठून, म्हणजे आपल्या मनाला काही लागलं तर दुःख होतं, बरोबर. आपल्या मनाला आवडलं तर आनंद होतो. म्हणून मनोमय कोश म्हणजे भावनांचं केंद्र असलेला. विज्ञानमय कोश म्हणजे कर्तेपणाच्या भावनेतून क्रिया घडवणारा. कर्तेपणाच्या भावनेतून क्रिया घडवणारा म्हणजे काय? थोडक्यात ज्याला आपण म्हणू की माहिती आहे मी करत नाही, पण माध्यम मीच आहे. तर हे कर्तेपणाच्या भावनेतनं क्रिया घडवणारा जो आहे तो. त्याच्यानंतर आनंदमय कोश म्हणजे कारण शरीर, अव्यक्त अवस्थेतलं व्यक्तिमत्व, म्हणजे ते व्यक्तच करता येत नाही असा तो आनंदमय कोश. अशा प्रकारे हे 5 कोश झाले. त्याच्यानंतर 3 अवस्था ज्या आहेत, जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती. मग जागृत अवस्था म्हणजे काय? इंद्रियांद्वारे आपण स्थूल जग अनुभवतो, म्हणजे जागे असतो, आपण झोपेतनं उठलेलो असतो सकाळी, म्हणजे रात्रभर झोपून उठल्यावरती सकाळी उठतो आपण, खडखडीत जेव्हा जागे असतो तेव्हा आपल्याला जाणवतं आपण आता चालायला लागलोय, आपण आता पाणी पितोय, आपण आता जेवतोय, आपण आता चहा पितोय, जे काही आहे ते, त्याला जागृत अवस्था म्हणतात. त्याच्यानंतर स्वप्न अवस्था म्हणजे मनाद्वारे अंतर्गत आपण जग अनुभवतो, जे की जग अस्तित्वात असतं नसतं, जे काही आहे त्या कन्सेप्ट वेगळ्या आहेत पुन्हा त्याच्यात, पण जे मनाद्वारे आपण जग अनुभवतो, अंतर्गत जग अनुभवतो, ती म्हणजे स्वप्न अवस्था. त्याच्यानंतर आहे सुषुप्ती अवस्था म्हणजे काय? जिथे वस्तू, भावना, विचार हे काहीच नसतं, ज्याला आपण गाढ झोप म्हणतो, ती म्हणजे ही सुषुप्ती अवस्था. तर या 3 अवस्थांचा जो साक्षीदार आहे, पुन्हा मग मला वाटतं बऱ्याच ग्रंथांमध्ये, इव्हन भगवद्गीतेतही असेल किंवा आणखीन कुठेतरी आहे, मला वाटतं तुर्या अवस्थेबद्दल सांगितलं, ती याच्या पलीकडची अवस्था. तर इथे तत्वबोधामध्ये या 3 अवस्थांचाच उल्लेख केलाय, जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती. तर या 3 अवस्थांचा साक्षीदार जो आहे त्याला, म्हणजे आपण सुरुवातच बघितली या चॅप्टरची, या धड्याची, की आत्मा म्हणजे कोण किंवा आत्मा म्हणजे काय. तर याचं इथे विश्लेषण केलेलं आहे की या 3ही अवस्थांचा जो साक्षीदार आहे तो म्हणजे आत्मा. मग अवस्था ज्या आहेत त्या एकमेकांना नाकारू शकतात, परंतु सर्वांमध्ये अखंड सत्य असलेला जो आहे तो म्हणजे आत्मा आहे, हे इथं सांगितलंय, जो की सच्चिदानंद आहे. सच्चित आनंद स्वरूप आहे तो आत्मा आहे. मग सत म्हणजे काय? जे कधीही नाकारलं जाऊ शकत नाही असं सत. चित म्हणजे काय? सर्व उपाधींना प्रकाशित करणारं जे ज्ञान आहे ते चित. आणि आनंद म्हणजे मर्यादा रहित स्वरूप, सच्चित आनंद. मग आत्मा जो आहे तो ह्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडचा, म्हणजे सच्चित आनंद, अस्तित्व, चैतन्य आणि आनंदाचं स्वरूप असलेला आहे. मग आत्मा काळ, अवकाश, वस्तू या मर्यादांपासून, म्हणजे जे काही काळ, वेळ जे काही म्हणतो आपण, त्यापासून वेगळा आहे, त्या मर्यादांमध्ये तो अडकलेला नाही आहे, त्याही पलीकडचा आहे, अमर्यादित आहे. म्हणजेच काय? परमानंद ज्याला आपण म्हणतो तो आहे तो. मग स्वरूप जाणल्यानं जे काही आपण, म्हणजे जेव्हा या सत्याचं ज्ञान घेतो, जे आपण आता हे तत्वबोध घेतोय किंवा जाणून घेतोय, समजून घेतोय, म्हणजे काय करतोय? सत्याचं ज्ञान घेतोय आपण. मग जेव्हा हे सत्याचं ज्ञान घेऊ तेव्हा आपल्याला स्वस्वरूप कळेल, बरोबर. मग स्वस्वरूप जाणल्यानंतर ना आपण ज्या बंधनातनं मुक्त होतो, म्हणजेच काय करतो? आपण आत्मज्ञानासाठी प्रयत्न करतो, तेव्हा आत्म्याची अनुभूती यायला लागते किंवा आत्मा म्हणजे काय हे कळायला लागतं. तर अशा पद्धतीनं इथं परत तीन शरीरांबद्दल यांनी वेगळं म्हणजे काय, डिटेलमध्ये पुन्हा सांगितलं की 5 जे 3 शरीर, 3 बॉडीज ज्या काही आहेत, शरीर जी आहेत, स्थूल, सूक्ष्म, कारण जे काही आहे ते, तर मुळात त्याला आपण एकत्रितरित्या नाव काय दिले? शरीर दिले. मग जे शरीर आहे ते पंचमहाभूतांपासून बनलंय, ते आपल्याला माहिती आहे. पंचमहाभूत कुठली तेही माहिती आहे आपल्याला. पंचतत्व आपण बघतो, शिकतोय, बरोबर. त्याच्याशी रिलेटेड आपण आपल्यावरती उपचार पद्धती अवलंबतोय. तर हे जे शरीर आहे, म्हणजे शरीररूपी या देहामध्ये किंवा या शरीरारूपात जे काही आजार असतील, तर या पंचमहाभूतांना कंट्रोल केल्यावर आपण निरोगी होऊ शकतो, हे कळालंय, बरोबर. तर या पंचमहाभूतांपासून किंवा पंचीकरणाच्या प्रक्रियेतून जे तयार झाले हे शरीर किंवा 3 शरीर ज्याला म्हणू आपण ते. मग भूतकाळातील शुभ कर्मांच्या परिणाम स्वरूप जन्मलेलं जे आहे ते आनंद, दुःख इत्यादी अनुभवांचं केंद्र आहे ते, आणि ज्यावर म्हणजे जे काही 6 विकार जे आहेत ते लागू होतात, म्हणजेच अस्तित्वात येतात. म्हणजे आपण जन्म घेतल्यानंतर वाढ होते, परिपक्व होतो, मृत्यू होतो, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या स्थूल शरीराच्या आहेत, बरोबर. पंचमहाभूतांनी बनलेलं हे शरीर ते स्थूल शरीर. तर हे
त्यांनी इथं पंचीकरण प्रक्रियेचा जो काही प्रवास आहे तो या स्थूल शरीराचा आहे म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर ना सध्या आपलं जे काय मन जे आहे ते स्थूल स्तरावरती केंद्रित आहे म्हणून आपण पहिल्यांदा या स्थूल शरीराबद्दल बघितलं. तर मग स्थूल शरीर जे आहे ते 5 महाभूत जी म्हणतो आपण की अग्नी, पृथ्वी, वायू, आकाश आणि जल, बरोबर. आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, या 5 ही जी काय पंचमहाभूत आहेत त्यांच्या स्थूलीकरणाच्या प्रक्रियेतनं, स्थूल म्हणजे स्थूल, आता काय म्हणता येईल त्याला, सॉलिड किंवा जड, बरोबर, जड जे म्हणतो आपण त्या ह्या 5 स्थूल तत्वांपासून जे बनतं ते म्हणजे आपलं स्थूल शरीर बनतं. तर मग त्यामुळे आपलं काय स्थूल जग निर्माण होतं जेव्हा हे शरीर येतं. जसं की कालच्या ध्यानात पण मॅडमनी सांगितलं की डोळ्यानं आपण ते निर्माण करतो, जेव्हा डोळ्यानं बघतो तेव्हा ते निर्माण होतं. तसं स्थूल जग निर्माण कधी होतं, जेव्हा हे स्थूल शरीर येतं तेव्हा स्थूल जग, म्हणजे जोपर्यंत हे स्थूल शरीर आहे तोपर्यंतच हे जग आहे बाहेरचं स्थूल जग. तर हा शरीर हा जगाचाच एक भाग आहे आणि हे 5 स्थूल तत्वांपासून बनलंय. म्हणजे ह्याच्यात पुन्हा त्यांनी डेप्थ मध्ये अशा कन्सेप्ट सांगितल्यात की जशी पंचमहाभूत आहेत किंवा स्थूल शरीर आहे ते स्थूल पंचमहाभूतांनी बनलंय, मग सूक्ष्म शरीर आहे ते सूक्ष्म, असं हे पुढे त्यांनी डिटेल्स दिले. तर हे स्थूल शरीराबद्दल आता चाललंय. आपण स्वतःचं आणि इतरांचं शरीर जे काही 5 इंद्रियांद्वारे अनुभवू शकतो, बरोबर. जसं की ऐकून, म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय जे काय आपण म्हणतो ते त्यापासून हे जे काय बनतं ते स्थूल शरीर बनतं, जे की काळानुसार विघटित म्हणजे नष्ट होतं. तर अशा पद्धतीनं हे या स्थूल शरीराबद्दल त्यांनी सांगितले. मग याच्यामध्ये पुन्हा 5 तत्वांचा भाग सांगितलाय. प्रत्येक 5 म्हणजे या शरीरामध्ये 5 तत्व आहेत आणि त्या प्रत्येक तत्वामध्ये आणखीन 5 तत्व आहेत. इतक्या डेप्थ लेवलला जाऊन सांगितले, त्यामुळे थोडं समजायला स्लो मध्ये गेलं तर सोपं जाईल. तर जितकं थोडक्यात किंवा सोप्या भाषेत सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करते. तर अशा पद्धतीने हे स्थूलचं सांगितलं. 3 शरीर म्हणजे सूक्ष्म, स्थूल आणि कारण शरीर कसं बनतं हे थोडक्यात इथे सांगितलं. त्याच्यानंतर सांगितलं की कर्मामुळे जन्मलेलं जे काही शरीर आहे, म्हणजे हे शरीर जे आहे ते भूतकाळात केलेल्या कर्माचं फलित आहे आणि संपूर्ण सृष्टीत मानवी जन्म जो काय आहे तो सर्वोत्तम मानला जातो. कारण आपली चेतना जी आहे ते बाकीच्या जन्मांमध्ये किंवा बाकीच्या जीवांपेक्षा माणसाची चेतना ही जास्तीची आहे किंवा हायर लेवलची आहे. म्हणून सर्व सृष्टीमध्ये मानवी जन्म हा सर्वोत्तम मानलाय आणि या जन्मात आपल्याला इव्हॉल्व किंवा काय म्हणू त्याला, उत्क्रांती, अधोगती किंवा उत्क्रांती किंवा अधोगती, इव्हॉल्युशन किंवा डिव्हॉल्व हे म्हटलं जातं. तर हे करण्याची संधी माणसालाच प्राप्त होते, बाकी कोणाला नाही होत. तर याची निवड करण्याची जी संधी आहे, इव्हॉल्व व्हायचं की डिव्हॉल्व व्हायचं, म्हणजे उत्क्रांती करायची की अधोगती करायची, याची संधी किंवा चॉईस माणसालाच आहे फक्त, बाकी कोणाला नाही. आपल्यालाच योग्य अयोग्य, वास्तव अवास्तव किंवा वास्तविक किंवा अवास्तव यांच्यामधला भेद कळू शकतो किंवा आपणच फक्त ओळखू शकतो. मग सूक्ष्म बुद्धी प्राप्त झालेली जी आहे ती फक्त माणसाला प्राप्त झाली आहे. म्हणूनच तर आपल्याला वास्तविक काय, अवास्तव काय किंवा योग्य काय, अयोग्य काय हे कळतंय. मग मानवी जन्म हा निश्चितच भूतकाळातील शुभ कर्मांचा परिणाम, जसं मगाशी म्हटलं की आपण इतके जन्म घेतले तर नक्कीच आपल्या मागच्या जन्मांमध्ये, जसं आपण महाराष्ट्रात किंवा भारतात जन्म घेतला तर नक्कीच आपण मागच्या जन्मांमध्ये काहीतरी पुण्य कर्म केलंय, चांगलं कर्म केलंय, म्हणून आत्ताचा जन्म आपल्याला अशा चांगल्या ठिकाणी मिळाला. तर मानवी जन्म हा निश्चितच भूतकाळातील शुभ कर्मांचा परिणाम आहे आणि त्याची दुर्मिळता किंवा वैशिष्ट्य जाणून आपण मौल्यवान असा हा जन्म जो आहे तो वाया घालवायचा नाहीये असं इथं सांगितलंय. तर त्याच उद्देशासाठी हे जे काही शरीर प्राप्त झालं आहे ते साध्य करण्यासाठी, काय साध्य करण्यासाठी, सत्य ज्ञान जे काही आहे ते साध्य करण्यासाठी आहे. तर हा जो जन्म आहे तो वाया घालवायचा नाहीये, कारण आपल्याला ती जी काही भेद म्हणू किंवा विवेक बुद्धी म्हणू किंवा योग्य अयोग्य करण्याची जी काही सूक्ष्म बुद्धी प्राप्त झाली ती फक्त आपल्याला झाली, म्हणून ह्या जन्माचा योग्य तो उपयोग करून तो वाया न घालवता सत्य ज्ञान जाणून घेऊन आत्म्याचा शोध घेणं किंवा आत्म्याला जाणणं हे करायचं आहे. त्याच्यानंतर म्हटलं की सुख दुःख आदी भोग आयतन, म्हणजे अनुभव जे काही आहेत, एक्सपिरियन्स ज्याला म्हणतो आपण, तर ह्या एक्सपिरियन्सच्या
काउंटर ऑफ एक्सपिरियन्स म्हटलं त्याला, सुख दुःख आदी भोगा अयातना. तर हे जे काय आहे म्हणजे जसं की काउंटर एक्सपिरियन्स का म्हटलंय की काउंटर बंद जेव्हा होतं तेव्हा काहीच व्यवहार चालत नाहीत. म्हणजे एखादं दुकान म्हटलं तर त्या दुकानाचं काउंटर असतं ना, पैसे घेणारे देण्यासाठी बिल करण्यासाठी काउंटर असतं. तर ते काउंटर जोपर्यंत चालू आहे तोपर्यंतच व्यवहार चालू असतात. एकदा काउंटर बंद झालं की सगळे व्यवहार बंद होतात. जे काही येणं जाणं असतं ते थांबतं. त्याचप्रमाणे हे शरीर जे आहे ते आनंद दुःख ह्या अनुभवांचं काउंटर आहे. मग जर शरीर असेल तरच काउंटर चालू राहणार आहे, शरीरच नसेल तर काउंटर बंद. जसं मगाशी दुकानाचं उदाहरण दिलं तसं. तर शरीर हेच आनंद आणि दुःखाच्या अनुभवांचं काउंटर आहे. मग झोपेत हे व्यवहार जे आहेत, झोपेत आपल्याला आनंद दुःख होतं का? जर आपण गाढ झोपेत असेल तर असेल तेव्हा. म्हणजे हा प्रश्न त्यासाठी आहे की झोपेत आपल्याला सुख दुःख जाणवतं का, भासतं का? जेव्हा गाढ झोपेत असतो तेव्हा. जेव्हा काय म्हणू आपण, स्वप्न अवस्थेत असतो तेव्हाच नाही विचारले. स्वप्न अवस्थेत होऊ शकतं कारण आपण झोपेत ओरडत उठतो, दुःख होतं, आनंद होतं, काय बरंच काय काय होतं. पण जेव्हा सुषुप्तीत किंवा त्याच्या पुढच्या अवस्थेत असतो, गाढ झोपेत असतो, तेव्हा आपल्याला आनंद दुःख भावना या काही असतात का? नसतात. आपल्याला जाणवतात का आपण झोपल्यावर रडलो का आनंद झाला आपल्याला? झोपेत आपल्याला काय काहीच नाही जाणवत. हे सगळे व्यवहार तात्पुरते बंद होतात किंवा थांबतात आणि मृत्यू समय कायमचेच थांबतात. मग शरीराची जी तुलना आहे ते 9 द्वारांशी केली जाते. 9 द्वार मला वाटतं माहिती असतील बऱ्याच जणांना. तर जसं शहर म्हणतो आपण तसं या द्वारांमध्ये मधून वाहतूक होते आणि तसं जीवनातले व्यवहार जे आहेत ते शरीराच्या 9 छिद्रांमधून घडतात. आता 9 छिद्र कुठली माहिती आहेत का आपल्याला? आपल्या शरीरामध्ये 9 छिद्र आहेत ज्याच्यामधून या गोष्टींची भावनांची किंवा जो काही शरीरदृष्टी प्रवास आहे त्याची वाहतूक चालू असते. तर ती 9 द्वार किंवा छिद्र कुठले आहेत? 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्यांमधले 2 ते भाग किती झाले? 6, 2, 4, 6, 7. येस. तर 2 डोळे, 2 कान, नाकपुड्याची 2 होल, तोंड, त्याच्यानंतर ना खालची जननेंद्रियांमधली होल किती? 3 होल. तर त्या पद्धतीने असे आपले 9 द्वार आहेत, 9 छिद्र आहेत आणि यामधनं जो काही या शरीराचा व्यवहार आहे, वाहतूक आहे, ती या 9 छिद्रांमधनं चालते. तर अशा पद्धतीनं पुढे पुन्हा 6 विकार, शरीराचे 6 विकार सुद्धा सांगितले. फक्त ते आत्ता चालू केलं तर कमीत कमी त्याला फार म्हणजे डिटेलमध्ये आहे. तर आपण ते उद्या बघूयात 6 विकारांबद्दल. आत्ता आपण जे बघितलं शरीर म्हणजे पहिला काय बघितलं? तत्व म्हणजे मागचा आपण रिकॅप बघितला, त्याच्यानंतर तत्व विवेक बघितलं, बरोबर? म्हणजेच काय आत्मज्ञान म्हणू आपण किंवा खरं सत्य ज्ञान. तर तत्व विवेक कहा आत्मा सत्यम तदन्यत सर्व मिथ्येती. म्हणजे आत्मा काय आहे आणि तत्व त्याची काय. मग स्थूल सूक्ष्म कारण शरीराद व्यतिरिक्त पंचकोशातीत सन अवस्थात्रय साक्षी सच्चिदानंद स्वरूप सन य तिष्ठती स आत्मा. आत्मा काय आहे थोडक्यात सांगितले. 3 शरीर, स्थूल सूक्ष्म कारण शरीरा व्यतिरिक्त जो आहे तो आत्मा आहे. पंचकोश जे काही आपण बघितले, अन्नमय कोश, मनोमय, एक मिनिट परत सांगते, मी लिहिलेले आहेत त्याप्रमाणे सांगते म्हणजे त्याचा सिक्वेन्स बदलायला नको. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. ह्या 5 कोशांच्याही पलीकडचा आहे तो आणि 3 अवस्थांचा जो साक्ष आहे तो. 3 अवस्था कुठल्या? तर जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती अवस्थेला साक्षी असणारा म्हणजे आत्मा आहे असं इथे या श्लोकामध्ये सांगितले. मग त्याच्यानंतर सांगितले की स्थूल शरीरम किम. स्थूल शरीर म्हणजे काय हे आता आपण जे बघितलं पंचमहाभूतांपासून बनलं. तर त्याचा श्लोक असा आहे की स्थूल शरीरम किम पंचीकृत पंचमहाभूतये कृतम सत्कर्मजन्यम सुख दुःखादी भोगायतनम शरीरम अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षयिते विनश्यती षड विकार वदेत स्थूल शरीरम. मग ह्याच्यामध्ये त्यांनी पुन्हा हा एक मोठा श्लोक आहे डिटेल ज्याच्यामध्ये पूर्ण हा चॅप्टर कव्हर होतोय. त्याच्यामधलं आपण फक्त आता जे बघितलं ते स्थूल शरीर बघितलं आणि सूक्ष्म शरीर, पुन्हा सूक्ष्म शरीर आहे ते उद्या बघू आपण, ज्याच्यामध्ये पंचीकृत अपंचीकृत वगैरे प्रकार आहेत. आणि मग पुन्हा त्याच्यानंतर ना 6 शरीर किंवा शरीरामधले 6 विकार म्हणू आपण.
तर त्या 6 विकारांबद्दल सांगितलंय. तर तो थोडासा मोठा चॅप्टर आहे, तर आपण तो उद्या बघूयात आणि आज आपण ध्यान करूयात. तर इवन वेदांताच्या दृष्टीने ध्यान सुद्धा, ध्यानाचे पण स्टेप्स सांगितलेत. तर त्या स्टेप्स पण जर तुम्हाला लिहायच्या असतील तर लिहून घेऊ शकता किंवा नुसतं ध्यान करू शकता. सुरुवातीला मी थोडंसं त्याच्याबद्दल थेअरी पार्ट सांगते आणि मग आपण ध्यान करूया. तर ह्याच्यामध्ये त्यांनी ध्यानामध्ये स्टेप्स सांगितलेत. स्टेप्स इन कंटेम्प्लेशन. म्हणजे पहिला एक तर मेडिटेशनचा इंग्लिशमध्ये अर्थ सांगितला होता जेव्हा आम्ही केलं तेव्हा. एम म्हणजे काय, ई म्हणजे मेडिटेशन जे काय स्पेलिंग तयार होतं. तर एम म्हणजे माइंड, ई म्हणजे एंगेज्ड इन. पूर्ण वाक्य सांगते, जर कोणाला लिहून घ्यायचं तर घ्या, नसेल तर नुसतं ऐकलं तरी चालेल. माइंड एंगेज्ड इन डीप एन्क्वायरी, टोटल अवेअरनेस, ट्रान्सेंडिंग इट्स ओन नेचर. म्हणजे काय आहे की कंटेम्प्लेशन, ज्याला इंग्लिश कंटेम्प्लेशन आहे, मराठीमध्ये त्याला निजध्यास म्हणतात. तर कंटेम्प्लेशन किंवा निजध्यास ही एक प्रोसेस आहे आणि त्याचा स्टेट किंवा एक अवस्था आहे ती म्हणजे मेडिटेशन आहे. तर मग आपल्याला निजध्यासाच्या प्रोसेसमध्ये, ध्यानाच्या अवस्थेमध्ये जाऊन ही निजध्यास आपण प्राप्त करू शकतो किंवा आपला जो काही साक्षी असलेला आतमध्ये त्रिकालबाधित सत्य असलेला जो आत्मा आहे त्याला आपण साक्षी जेव्हा केव्हा होऊ शकू, जेव्हा आपण कंटेम्प्लेशन मध्ये येऊ, निजध्यासात येऊ, तेव्हा आपण साक्षी भावामध्ये येऊ शकतो, जो की ह्या शरीराच्या पंचकोशांच्या 3 अवस्थांच्या पलीकडचा आहे. तो आत्मा, साक्षी असलेला आत्मा, त्याला कधी आपण अनुभवू तर मेडिटेशन हे स्टेट किंवा ही अवस्था, या अवस्थेचा उपयोग करून कंटेम्प्लेशन मध्ये म्हणजे निजध्यासाच्या प्रोसेसमध्ये जाऊन आपण साक्षी जो काही आहे त्याचा अनुभव घेऊ शकतो. असा उल्लेख किंवा अशी डेफिनेशन, व्याख्या अद्वैतामध्ये ह्या ध्यानाबद्दल केलेली आहे. तर इथं पण त्यांनी 8 स्टेप्स सांगितलेत ध्यानाच्या, साक्षी भावाच्या, ज्याला आपण स्टेप्स ऑफ कंटेम्प्लेशन पण म्हणू शकतो. तर पहिली जी आहे त्याला प्रिपरेशन आणि पोश्चर. प्रिपरेशन आणि पोश्चर म्हणजे काय, तयारी, पूर्व तयारी जे म्हणतो ना, आणि पोश्चर म्हणजे बसणं, जसं की ध्यानाला बसणं म्हणजे एकतर माइंड प्रिपरेशन म्हणजे काय, मनाची तयारी. आणि त्याच्यानंतर काय आहे पोश्चर म्हणजे काय, सुखासन, सुखासनात बसायचं. दुसरी स्टेप आहे ते ऑटो सजेशन म्हणजे थोडक्यात आपण संकल्प म्हणू त्याला. संकल्प म्हणजे काय की मी स्थिर आहे हे आधी स्वतःच्या मनाला सांगायचं. जे काही मन आपल्याला भरकटवतं त्या मनासाठी हे संकल्प आहे, ज्याला ऑटो सजेशन म्हटलंय, दुसरी स्टेप. मग याला सांगायचंय त्याला त्याच्यात मध्ये की मी अचल आहे, मी चंचल नाहीये. आता मी काय करणार आहे, साक्षी जो आहे त्याचा अनुभव घेणार आहे. त्यासाठी मी बसलोय, त्यासाठी मी प्रिपेअर झालोय, म्हणून सुखासनात आहे. आणि माइंड प्रिपेअर करतोय संकल्प घेऊन, ऍटो सजेशन देऊन की मी स्थिर आहे, अचल आहे आणि शांत आहे, सावधान आहे आणि जागृत आहे. झोपलेलो नाहीये. झोपलेलो असताना साक्षी राहता येत नाही. बघितलं, ती काय झाली, स्वप्न अवस्था झाली. आपल्याला काय करायचंय, या 3ही अवस्थांच्या पलीकडचा जो साक्षी आहे त्याला अनुभवायचा आहे, त्याला बघायचंय. मग ऑटो सजेशन मध्ये संकल्प घेताना मी अचल आहे, स्थिर आहे, शांत आहे, सावध किंवा सावधान आहे आणि मी जागृत आहे, हे ऑटो सजेशन मधनं आपल्या मनाला संकल्प द्यायचा आहे किंवा सांगायचा आहे. आणि काय आहे, मी एक साधक आहे किंवा मी एक लक्ष्य प्राप्त करण्यासाठी बसलोय, जसं की साक्षी जो काही आत्मा, त्याची अनुभूती घेण्यासाठी. तिसरी स्टेप आहे ते रिलॅक्सेशन. मग काय, आपण रिलॅक्स करून घेतो शरीर, बरोबर. मनाला आधी ऑटो सजेशन दिले, दुसरी स्टेप. तिसरी आहे रिलॅक्स करून घ्यायचं. चौथी आहे ब्रीथ ऑब्झर्वेशन. ब्रीथ ऑब्झर्वेशन म्हणजे श्वासावरती लक्ष केंद्रित करायचंय. त्याच्यानंतर आहे 5वी स्टेप इन्व्होकेशन, ज्याला आवाहन म्हणतो किंवा आपण त्याला ग्रॅटिट्यूड म्हणू. काय ग्रॅटिट्यूड करायचंय की आपल्या मनाला ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता व्यक्त करायची आहे, शरीराला कृतज्ञता व्यक्त करायची आहे की शरीर आणि मन आपल्याला म्हणजे त्या आत्म्याची अनुभूती घेण्यासाठी तयार झालाय किंवा आपल्याला सहाय्य करतंय. यासाठी इन्व्होकेशन, आवाहन किंवा कृतज्ञता व्यक्त करतोय आपण शरीराची, मनाची. त्याच्यानंतरची 6वी स्टेप आहे ती कॉन्सन्ट्रेशन, धारणा म्हटलं जातं. जसं की पतंजली योगसूत्रामध्ये ज्या स्टेप सांगितल्यात तसंच इथे पण 8 स्टेप सांगितल्यात. त्यातली 6वी स्टेप आहे ती कॉन्सन्ट्रेशन, धारणा. मग आपण एकाग्र चित्त करून, बाकी सगळं विसरून जाऊन
कंटेम्प्लेशन मध्ये यायचं. पुढची स्टेप आहे ती निजध्यासाची, 7वी स्टेप. आणि मग 8वी स्टेप आहे ती विटनेस. विटनेस म्हणजे काय? साक्षी. मग साक्षी भावात किंवा साक्षी बनायचंय त्या आत्म्याला अनुभवण्यासाठीचा जो साक्षी आपण राहणार आहे. म्हणजे मुळात ध्यान करणारेही आपण म्हणजे तो आत्माच आहे, अनुभवणाराही तो आत्माच आहे. अनुभवतोय कशाला? आत्म्यालाच. बरोबर. एकंदरीत जर डेप्थ मध्ये जाऊन बघितलं तर ती सगळं काही करणार आहे तो एकटाच, तोच आहे. पण त्याला सहाय्य करण्यासाठी किंवा अनुभव घेण्यासाठी एक माध्यम म्हणून या शरीराची किंवा मनाची आवश्यकता असते. ते आपल्याला हे अनुभवण्यासाठी मदत करतायत. म्हणून ध्यान करावं लागतं. आणि जसं जसं करत जाऊ तसं तसं मग ते घटायला लागतं, म्हणजे व्हायला लागतं. आणि जसं जसं व्हायला लागतं म्हणजे काय? निजध्यास, कंटेम्प्लेशन मध्ये यायला लागतो. आणि मग नंतर साक्षी भावात राहायला लागतो की मीच परब्रह्म किंवा अहम ब्रह्मास्मीची स्थिती. तर अशा पद्धतीने या 8 स्टेप्स वेदांतामध्ये ध्यानासाठी सांगितलेल्या आहेत. तर चला आपण आता ध्यान करूयात. तर सगळ्यांनी थोडंसं पाणी पिऊन घ्या. काय आणि करू का? ध्यान करायचंय का रेकॉर्डिंग? एक्सक्यूज मी मॅम, हा करा, मला फक्त ते रेकॉर्डिंग करा. मॅडम एक निज- पीपीटी करून घ्या तुम्ही उद्या, म्हणजे रेकॉर्डिंग करायला ध्यानाचं. ओके. हा. मला निजध्यास कळलं नाहीये कन्सेप्ट अजिबातच. इंग्लिश मध्ये कंटेम्प्लेशन म्हणतात त्याला. निजध्यास म्हणजे नाही समजलं नाही मला नीट. ओके, पुढे येईल अजून आपल्याला ना ठीक आहे, जे ठीक आहे.